नमस्कार, मी वर्षा. तर आज आपण गुडघेदुखी, पाठदुखी आणि सांधेदुखी याच्यावर घरगुती रामबाण उपाय पाहणार आहोत. तुमच्या शरीरात सतत वेदना होतात का? सकाळी उठल्यावर पाठ, मान, गुडघे, पाय किंवा हात दुखतात का? अनेक औषधे घेऊनही आराम मिळत नाही? मग आजच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण अशा काही नैसर्गिक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या शरीरातील सूज कमी करून डोक्यापासून ते पायापर्यंतच्या सर्व वेदनांमध्ये मोठा आराम देऊ शकतात. या गोष्टी फक्त तुमचे दुखणे कमी करत नाहीत, तर शरीराला आतून मजबूत बनवतात, सांधे निरोगी ठेवतात आणि थकवा दूर करून ऊर्जा वाढवतात. चला तर मग जाणून घेऊया या प्रभावी गोष्टी. हळद ही शरीरासाठी नैसर्गिक वेदनाशामक मानली जाते. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन शरीरातील सूज कमी करण्यासाठी खूप प्रभावी असते. ज्यांना सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा पाठदुखीची समस्या असते त्यांच्यासाठी हळद खूप फायदेशीर ठरते. रात्री कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून पिल्याने शरीराला आराम मिळतो आणि झोपही चांगली लागते. हळद रक्त शुद्ध करण्यास मदत करते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. सतत थकवा जाणवत असेल तर हळद शरीराला ऊर्जा देण्यास कायम काम करते. नियमित सेवन केल्याने शरीरातील स्टिफनेस कमी होऊन हालचालही सहज होतात. आले हे शरीरातील वेदना आणि सूज कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी मानले जाते. आल्यामध्ये असलेले नैसर्गिक गुण स्नायूंना आराम देतात आणि रक्ताभिसरण सुधारवतात. ज्यांना मानदुखी, डोकेदुखी किंवा शरीर जड वाटण्याची समस्या असते त्यांनी आल्याचा चहा पिणे फायदेशीर ठरू शकते. आले पचन सुधारते, त्यामुळे शरीरात जमा होणारे टॉक्सिन्स कमी होतात. थंडीमुळे होणाऱ्या वेदनांमध्येही आले खूप प्रभावी असते. सकाळी कोमट पाण्यात आले टाकून पिल्यास शरीरात उष्णता निर्माण होते आणि वेदना कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीर हलके आणि सक्रिय वाटू लागते. लसूण हा अनेक औषधी गुणांनी भरलेला पदार्थ आहे. लसूण शरीरातील सूज कमी करतो आणि हाडांना मजबूत बनवण्यास मदत करतो. विशेषतः गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवत असेल तर लसूण खूप उपयुक्त ठरतो. सकाळी रिकाम्या पोटी 2 पाकळ्या लसूण खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. लसूण हे हृदयासाठीही फायदेशीर मानला जातो आणि शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे शरीरात हलकेपणा जाणवतो आणि थकवा कमी होतो. नियमित सेवनामुळे शरीरातील स्टिफनेस हळूहळू कमी होऊ लागतो. मेथीदाणे हे सांधेदुखी आणि हाडांच्या समस्यासाठी खूप प्रभावी मानले जातात. मेथीमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि अँटी इन्फ्लमेटरी गुण भरपूर प्रमाणात असतात. रात्री पाण्यात भिजवलेले मेथीदाणे सकाळी खाल्ल्याने सांध्यांना बळकटी मिळते. ज्यांना चालताना गुडघ्यात आवाज येतो किंवा वेदना होतात त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. पचन सुधारल्यामुळे मेथीमुळे शरीरातील जडपणा कमी होतो. नियमित सेवनामुळे शरीरातील वेदना हळूहळू कमी होऊन शरीर अधिक मजबूत वाटू लागते. अक्रोड आणि बदाम हे शरीरासाठी अत्यंत पोषक मानले जातात. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील इन्फ्लामेशन कमी करण्यास मदत करतात. ज्यांना हातपाय दुखणे, सांधे आखडणे किंवा शरीरात कमजोरी जाणवते त्यांनी दररोज काही अक्रोड आणि बदाम खाणे फायदेशीर ठरते. हे मेंदूची कार्यक्षमता वाढवतात आणि स्मरणशक्ती सुधारतात. शरीराला आवश्यक हेल्दी फॅट्स मिळाल्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत राहतात. सतत थकवा येत असेल तर या ड्रायफ्रूट्समुळे शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. नियमित सेवनामुळे शरीर अधिक ॲक्टिव्ह आणि निरोगी वाटू लागते. तीळ हे कॅल्शियमचे खूप मोठे स्रोत मानले जातात. ज्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते त्यांना हाडेदुखी, सांधेदुखी आणि स्नायू दुखण्याची समस्या वारंवार जाणवते. काळे किंवा पांढरे तीळ खाल्ल्याने हाडांना मजबूती मिळते आणि शरीरातील वेदना कमी होण्यास मदत होते. तिळांमध्ये मॅग्नेशियम आणि झिंक देखील असते, जे स्नायूंना बळकटी देतात. थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाणे विशेष फायदेशीर मानले जाते. हे शरीराला उष्णता देतात आणि शरीरातील स्टिफनेस कमी करतात. नियमित सेवनामुळे शरीर अधिक मजबूत आणि लवचिक बनते. पालक आणि हिरव्या पालेभाज्या शरीरासाठी नैसर्गिक औषधासारख्या काम करतात. यामध्ये आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील कमजोरी दूर करतात. ज्यांना सतत अंगदुखी, थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो त्यांनी हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. या भाज्या शरीरातील रक्ताची कमतरता कमी करतात आणि शरीराला ऊर्जा देतात. हाडे आणि स्नायूंना आवश्यक पोषण मिळाल्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. नियमित सेवनामुळे शरीरातील सूजही कमी होऊ शकते. त्यामुळे शरीर अधिक निरोगी आणि ताजेतवाने वाटते. केळी हे शरीरासाठी झटपट ऊर्जा देणारे फळ मानले जाते. केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे स्नायू दुखणे आणि क्रॅम्प्स कमी करण्यासाठी मदत करते. ज्यांना पाय दुखणे, स्नायूमध्ये गोळे येणे किंवा अशक्तपणा जाणवतो त्यांनी केळी खाणे फायदेशीर ठरू शकते.
केळी पचनासाठीही चांगली असते आणि शरीराला नैसर्गिक ताकद देते. व्यायामानंतर किंवा थकवा जाणवल्यानंतर केळी खाल्ल्याने खूप फायदा मिळतो. यामुळे शरीरातील कमजोरी कमी होण्यास मदत होते. नियमित सेवनामुळे शरीर अधिक सक्रिय आणि मजबूत राहते. पाणी हे शरीरासाठी सर्वात मोठे नैसर्गिक औषध मानले जाते. शरीरात पाण्याची कमतरता झाली तर सांधे आणि स्नायूंमध्ये स्टिफनेस निर्माण होऊ शकतो. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि सूज कमी होण्यास मदत होते. अनेकदा शरीर दुखण्याचे कारण डिहायड्रेशन देखील असते. दिवसातून पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर हलके आणि ताजेतवाने राहते. पाणी शरीरातील प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करण्यास मदत करते. त्यामुळे थकवा कमी होतो आणि शरीरातील वेदना हळूहळू कमी होण्यास मदत मिळते. जर तुम्हालाही शरीरातील वेदना कमी करून निरोगी आणि सक्रिय जीवन जगायचे असेल तर आजपासूनच या नैसर्गिक गोष्टी तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा. औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा योग्य आहार आणि चांगल्या सवयी शरीराला आतून मजबूत बनवतात. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.